फक्त 15 मिनिटात 2 किलोचे सांडगे तयार होऊ शकतात. हे तुम्हाला माहिती का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी पद्धतीने बनवलेले मठ मुगाच्या डाळीचे खमंग असे सांडगे किंवा मठच्या वड्या असं देखील आमच्याकडे म्हटलं जातं. स्पेशल झाऱ्याचा वापर करून अगदी झटपट आणि एकसारखे सांडगे हे तयार होतात. सगळं साहित्य मोजून मापून घेतल्यामुळे एकदम परफेक्ट अशी चव येते. खूप खमंग असे होतात. नमस्कार, मी स्मिता. स्मितू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. भरपूर टिप्स आणि परफेक्ट मेजरमेंटसह आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी रेसिपीला एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता या ठिकाणी वजनी आणि मापी दोन्ही प्रमाण आपण बघणार आहेत. सुरुवातीला वजनी प्रमाण तुम्हाला सांगते. 800 ग्रॅम मटकीची डाळ मी मोजून घेतली. सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. आता आमच्या भागामध्ये ह्या पद्धतीचा पावशेर येतो. पावशेर म्हणतो आम्ही याला. हे 2 माप मी घेतलेले, 2 पावशेर घेतलेले. आता पिवळी उडदाची डाळ वापरते 1 पावशेरभर आणि वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो एवढी डाळ वापरते. जर तुम्हाला मुगाची डाळ जास्त वापरायची असेल तर 2 पावशेर एवढी मुगाची डाळ घ्या आणि 1 पावशेर मटकीची डाळ घ्या. आता 1 पावशेर मी चवळी वापरते, म्हणजे वजनी प्रमाणात अर्धा किलो एवढी चवळी घेतलेली आहे. आमच्या भागामध्ये चवळीची डाळ आवर्जून वापरली जाते, त्यामुळे खूप सुंदर चव येते. आता मी जिकडे राहते ना तिथे चवळीची डाळ मिळत नाही, म्हणून मी चवळी वापरते. पण तिचा सालीचा काळपटपणा जाण्यासाठी स्पेशल ट्रिक मी वापरले, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता हरभऱ्याची डाळ अर्धा पावशेर एवढी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात 250 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. हरभरा डाळीच्या निम्मे आपल्याला उडदाची डाळ वापरायची, पांढरी उडदाची डाळ, म्हणजेच 1 कप भरून घेतली आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ग्रॅम एवढीही घेतलेली. सगळ्या डाळी परफेक्ट अशा मोजून मापून घेतल्यात. आता याच्यात जी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वापरताना आमच्याकडे असं म्हणतात की ह्या 2 डाळीमुळे हे सांडगे थोडे म्हणजे टणक होतात आणि खूप छान खमंग चवीला लागतात. जेवढी ही भाजी शिजते ना तेवढी चवीला रुचकर लागते, म्हणून ह्या 2 डाळी जरूर वापराव्यात. आता याच्यात मी ओला लसूण वापरणार आहे. नवा लसूणच आपल्याला वापरायचा असतो. आता मी पावशेरभर एवढा बाजारातून आणला होता, त्याची साल काढून 200 ग्रॅम हा आलेला आहे. सगळा वापरणार आहे मी. अद्रक अंदाजाने छोटा लिंबू आवडा आपल्याला वापरायचं असतं, किंवा मोजून घेतला तर 25 ग्रॅम पुरेसा होतो. याची साल काढून आपल्याला वापरायचं आहे. आता 1 छोटा कप भरून मी एवढी बडीशोप वापरते आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 50 ग्रॅम एवढी बडीशोप आहे. जिरं देखील समप्रमाणात आपल्याला वापरायचं आहे. 1 कप भरून वजनी प्रमाण 50 ग्रॅम एवढं. आता तिखटाप्रमाणे लाल मिरची पावडर वापरायची असते. लाल मिरच्या शक्यतो नव्या मिरच्या वापरतात, त्यामुळे हळद वापरण्याची गरज नाही पडत. या ठिकाणी जुनीच मी पावडर वापरणार आहे आणि हळद देखील मी वापरणार आहे. 1 कप भरून मी वापरली आणि वजनी प्रमाण देखील तुम्ही पाहिलेलं आहे. आता मी मीठ वापरते अर्धा कप आणि वजनी प्रमाणात 100 ग्रॅम एवढं मीठ आलं. अगदी परफेक्ट टेस्टला येतं. हळद मी वापरणार आहे 1 चमचा भरून आणि हिंग वापरणार आहे अर्धा चमचा. आता आपल्याला मिक्सरला बारीक करताना जिरा आणि बडीशोप हे सेपरेट आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि मग लसूण आणि अद्रकची साल काढून आणि कोथिंबीरच्या काड्या हे मी बारीक करून घेतली, ती पेस्ट तयार करून घेतली ती. आणि जे कोथिंबीरचा पाला येतो ना त्याचे खूप असे बारीक कट करून घेतली ती. शक्य तेवढे बारीक आपल्याला कट करायची कोथिंबीर, ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे कशासाठी ते. आता आदल्या दिवशी सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून ह्या भिजायच्या असतात रात्रभरासाठी. आता मोठ्या कढईमध्ये भरपूर पाणी घेऊन 4-5 पाणी घेऊन मी तळहाताने असं घासत आपल्याला ह्या डाळी धुवायच्या असतात. कारण जेवढ्या डाळी तुम्ही अशा घासून धुतल्या ना तेवढ्या नितळ ह्या डाळी होतात आणि आपले सांडगे तयार होताना खूप छान स्वच्छ नितळ असे दिसतात आणि टेस्टला देखील खूप छान लागतात. सगळ्या डाळी सेपरेट धुवून घेतल्या आहेत. भरपूर पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत. मोठ्या भांड्यामध्ये भिजत घालायचं, कारण फुगल्यानंतर ह्या जास्त प्रमाणात होतात. झाकून ठेवायचं रात्रभरासाठी. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता वरती असा फेस आला आहे प्रत्येक डाळीच्या, उघरट असा वास येतो आहे त्यांचा. म्हणून सगळ्यांना सेपरेट तळ हाताने चोळत 4-5 पाणी आपल्याला स्वच्छ धुवायचं आहेत. असं स्वच्छ भरपूर धुतल्यामुळे त्यांचा उघरट वास जातो आणि खूप नितळ अशा होतात, खूप स्वच्छ होतात आणि आपले सांडगे दिसायलाही आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. आता सगळ्या डाळीने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता 4-5 पाणी स्वच्छ धुतलेले आहेत. खूप असं नितळ पाणी आलेलं आहे त्यांचं. आता याला असं लोळून काढून घेतलं आहे मी. खरं तर आपण सगळ्या डाळी स्वच्छ निवडून मग वापरतो, तरी देखील काही नजर चुकून थोडाफार खडा रेव राहिली असेल ना तर ह्या पद्धतीने असं लोळून काढल्यामुळे त्यातला बारीक खडा हा राहतो तळाला. त्यामुळे स्वच्छ अशा डाळी आपल्याला मिळतात आणि चाळणीवर ह्या काढून घेतलेल्या आहेत. मटकीच्या डाळीप्रमाणे मुगाची डाळ देखील मी स्वच्छ करून घेतलेली. आता हिला देखील मी असं लोळून काढून घेतले. मुगाची डाळ आणि मटकीची डाळ मी एकत्रच करणार आहे, कारण मिक्सरला बारीक करताना ह्या एकत्रच मी करणार आहे. दोन्ही डाळी बारीक येतात, सारखा वेळ घेतात, त्यामुळे ह्या एकत्र करणार आहे. एकत्र काढल्यात मी. आता सगळ्या डाळी ह्या पद्धतीने मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि चाळणीवर पाणी निथळायला काढलेलं आहे, कारण मिक्सरला बारीक करताना आपल्याला त्यात अजिबात पाणी वापरायचं नाही. फक्त हरभऱ्याची डाळ बारीक करताना आपण पाणी वापरणार आहेत. आता मिक्सरचं भांडं कोरडं होतं ना तेवढ्यातच मी याच्यामध्ये जिरा आणि बडीशोप सेपरेट असं जाळसर क्रश करून घेतलं आहे. पूर्ण जाळ पण नको आणि पूर्ण बारीक पूड पण नको, असं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर निवळताना अशा बारीक कोवळ्या काड्या होत्या ना त्या लसूण आणि अद्रकची साल काढून याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली. पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही. डाळ करताना किंवा ही पेस्ट तयार करताना अजिबात पाण्याचा थेंबही आपल्याला वापरायचा नाही.
फक्त आपण हरभऱ्याची डाळ बारीक करताना जेवढं शक्य असेल ना तेवढं कमी पाणी वापरून आपल्याला ही बारीक करून घ्यायची. मिक्सर चालू बंद करत किंवा मिश्रण उलटपुलट करत ही डाळ आपल्याला बारीक करायची, म्हणजे कमी पाण्याचा प्रमाणात आपण वापर करू शकतो. आता ज्या कढईमध्ये मला मिश्रण मिक्स करायचं आहे त्याच कढईमध्ये सगळ्या डाळी मी काढून घेतल्या आहेत. हरभऱ्याची डाळ करताना थोडं पाणी वापरले. उडदाची डाळ, मुगाची डाळ, मटकीची डाळ करताना अजिबात पाणी न वापरता छान बारीक अशी पेस्ट तयार झाली, कारण भिजताना भरपूर अशा पाणी ह्या डाळी शोषून घेतात, त्यामुळे पाण्याची गरज पण नाही पडत. सगळ्या डाळी अशा तयार झाल्यात. आता चवळी तयार करायला घेतली मी. जर चवळीची डाळ घेतली ना तर त्याला देखील पाण्याची गरज नाही पडत, पण ही चवळी असल्यामुळे, कोरडी असल्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत मला करावं लागले. आता चवळीची जी साल येते त्याला जे नाकं येतं ना काळपट, मी जर डायरेक्ट हे मिश्रण असंच टाकलं असतं ना तर ते सांडगे थोडे काळपट आले असते. त्यामुळे आईने मला म्हटलं की पुरणच्या चाळणीने असं चाळून घ्यायचं, म्हणजे वरती त्या सालीचा काळपट चोथा राहतो आणि खाली खूप पांढरं शुभ्र असं डाळीचं मिश्रण मला मिळाले. तुम्ही पाहू शकता किती काळपट असं हे दिसतंय. हे टाकून दिलं मी. आता हे सगळं साहित्य आपलं तयार झालं आहे आणि जे मोजून मापून चटणी पावडर वगैरे, जिरं, बडीशोप क्रश केलं होतं हे देखील मी मिक्स करून घेतले. 1 चमचाभर मी हळद वापरली. मगाशी म्हटली मी, जर तुम्ही लाल नव्या मिरच्या वापरत असाल तर हळद वापरण्याची गरज नाही पडत, पण मी माझ्या घरात जी चटणी पावडर होती ना तीच वापरली, म्हणून मी 1 चमचाभर हळद वापरली. आता सगळं साहित्य टाकून घेतले. कोथिंबीर शक्य तेवढी आपल्याला बारीक चिरायची आणि सगळं मिक्स करून टेस्ट घेऊन बघायचं. मिठाला जर गरज पडली तर ह्या स्टेजला आपण मीठ टाकू शकतो, पण एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या साहित्यासाठी अगदी परफेक्ट टेस्टला आलं. मिठाची गरज नाही पडली, कमी नाही आणि जास्त नाही, खूप छान परफेक्ट आलं. सगळं साहित्य एकजीव करून घेतले. कलर देखील खूप सुंदर आला आहे. आता मी म्हटली होती अगदी 15 मिनटात 2 किलोचे सांडगे तयार झाले. ते ह्या झाऱ्यामुळे, असा झारा आमच्याकडे मिळतो त्याच्यानेच आम्ही सांडगे तयार करतो. जर तो नसेल तर मोदक पात्राची चाळण येते ना ही देखील आपण वापरू शकतो, पण याची छिद्रे खूप बारीक असतात, त्यामुळे खूप बारीक असे हे सांडगे तयार होतात आणि शिजल्यानंतर लगेच त्यांचा गाळ होतो. त्यामुळे शक्यतो थोडा मोठा छिद्र असलेला हा झारा आपण वापरायचा. आता याच्यात थोडं थोडं मिश्रण घेत हाताने असं हात फिरवत आपण हे सांडगे तयार करून घ्यायचे. जेवढा वेळ मला रात्री डाळी धुताना किंवा सकाळी मिक्सरला बारीक करताना लागला ना त्यापेक्षा कितीतरी पटीने वेळ कमी मला ह्या स्टेजला लागला आहे. खूप अगदी जवळजवळ मोजून 15 मिनटातच 2 किलोचे सांडगे हे तयार झालेत. खूप झटपट झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारखे झालेले आहेत. असं कागदावर मी टाकून घेतलेत. कागदावर टाकल्यामुळे सुकल्यानंतर लगेच ते गोळा होतात. भरपूर असे सांडगे तयार झाले 2 किलोमध्ये. सगळं साहित्य आपण मोजून मापून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट हे सांडगे तयार झालेत. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. संध्याकाळी तुम्ही पाहू शकता दिवसभर उन्हामध्ये होते त्यामुळे छान असे पटपट निघता आहेत ते. तरी देखील मी उन्हामध्ये 3-4 दिवस यांना कोरडे करून मग स्टोअर करायला ठेवणार आहे. खूप खमंग असे चवीचे झटपट तयार होणारे हे सांडग्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. गेल्या वर्षी मी 1 किलो सांडग्याची परफेक्ट मेजरमेंटसह रेसिपी शेअर केली होती. तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी जरा देखील आवडली तरी 1 लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपीसोबत.